जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जो 20वा हप्ता आहे या 20व्या हप्त्याचा आता अखेर आज जे वितरण आहे आणि या संदर्भात माहिती मिळणार का, संपूर्ण माहिती जाणून घेऊ. आणि भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते हप्त्याचं वितरण होणार का, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. आपण पाहत आहात योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. पंतप्रधान किसान महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे 20व्या हप्त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. तर या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षातून 3दा आर्थिक मदत देते. एप्रिल, जुलै, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, मार्च दरम्यान शेवटचा म्हणजेच 20वा हप्ता हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी देण्यात आलेला होता. 24 फेब्रुवारी 2025 रोजी जारी करण्यात आला होता. अशा परिस्थितीत 20वा हप्ता हा जो आहे आता तो वितरित होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हे काम करायचं आहे. आता अखेर 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जसे की आपल्याला EKYC असेल ही पूर्ण करून घेऊ शकता. आणि आता 31 मे झाल्याच्या नंतर जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हप्त्याचं वितरण होऊ शकतं, कारण की 31 मे पर्यंत आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जसं की EKYC असेल, लँड व्हेरिफिकेशन असेल, आपलं जे कार्ड ओळखपत्र, शेतकरी ओळखपत्र काढलं नसेल, फार्मर ID ते सुद्धा तुम्ही काढू शकता. आणि योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. मित्रांनो, OTP बेस्ड EKYC प्रक्रिया तुम्ही जर केली नसेल तर OTP बेस्ड EKYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. EKYC अपडेट केली नाही तर पेमेंट थांबले जाऊ शकते. त्या अनुषंगाने EKYC प्रक्रिया OTP बेस्ड अनिवार्य आहे, ते सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. आणि आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. धन्यवाद. जय